आई बाबा मी आज पळून जाऊन लग्न करते. त्या दिवशी मी फक्त तुमच्या सहनशक्तीचा अंदाज घेण्यासाठी गरोदरपणाचं नाटक केलं होतं कार्टीने, पण बाबांना काही हार्ट अटॅक आला नाही. त्यामुळे मी फार कटू सत्य सांगणार आहे. माझं एका 45 वर्षाच्या मुलाबरोबर अफेअर आहे. मी तर आज जाम जाम खुश आहे. माझं ना असं लहानपणापासून स्वप्न होतं की असंच फिल्मी पद्धतीने माझं लग्न व्हावं, असाच फिल्मी माझा नवरा असावा, देवानंद सारखा, मिथुन चक्रवर्ती सारखा, सलमान खान सारखा. हे बघ बॉडी तसा तू अजिबात नाहीये सर. अरे काय चाललंय? फाईट सिक्वेन्स व्हिलन बरोबर असतो, व्हिलन बरोबर, हिरोईन बरोबर नाही. सॉरी तू माझी हिरोईनच नाही का? लागले नाही ना तुला? चालून घे ना तू. तुम्ही इथे कसे काय? सेम टू सेम प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो. अरे पण माझ्या मुलांनी एक घरी चिठ्ठी लिहून ठेवली आहे की तो पळून जाऊन लग्न करणारी ते इथे मंदिरात. सेम टू सेम माझ्या मुलीने ही चिठ्ठी लिहून ठेवली. ती पण पळून जाऊन लग्न करणार. कोण? हा, डॅनी नावाच्या मुलाशी. नाही पण माझ्या मुलांनी डॉली नावाच्या मुलीशी लग्न करणार असं लिहिलेलं आहे. हा, हे काय करताय? विचार. माझ्या मते दोघांनी एकमेकांशी लग्न केलं नसेल ना. हे काय चाललंय? माझाही विचार. साले दोघही फिल्मी. मी तुझ्यासाठी आता बदाम आणि केशरयुक्त दूध आणू? पण त्यानंतर काय करायचं? त्यानंतरची सगळी तयारी केली आहे मी. हे बघ. हे काय? हे काय म्हणजे? तू पिक्चर बघत नाहीस? अगं पिक्चर मध्ये कसं आधी फुलं मग लहान लहान मुलं. शी, तू आजकालचे नवीन सिनेमे पाहत नाहीस का? नवीन म्हणजे? अरे आजकालच्या सिनेमांमध्ये हे असे फुलं वगैरे काही नसतं. एकदा का सिनेमा सुरू झाला ना की मग नो इंटरवल, डायरेक्ट ऍक्शन. कशी? डिशोम. छान चाललंय आतापर्यंत, पण आपल्या स्टोरीमध्ये ना एखादा अजून ऍक्सिडेंट नाहीये, एखादा व्हिलन नाहीये. मग मी आहे ना. अरे वा, येईल म्हटलं आणि आला सुद्धा. तुम्ही कोण? पकडा रे या जितेंद्रला. हा, जितेंद्रला एकदा पकडा. सध्या कुठे होतो? अरे पकडा ना त्याला. पकडा ना त्याला. अरे मला काय पकडतोय? हे मस्त आहे, सगळं गन वगैरे आवडलंय मला, पण जितेंद्रला पकडा. आम्ही देवेंद्र आहे ना. स्वतःला काय धर्मेंद्र समजतोय? हिरे कुठे? कसले हिरे? 5 कोटींचे हिरे माझ्या माणसाने तुला एअरपोर्ट वर दिले होते. कुठे आहेत? तुमच्या माणसानं मला 5 कोटींचे हिरे दिले होते. मस्त मस्त दिले असतील, पण तो जितेंद्र वेगळा असेल, मी देवेंद्र आहे ना. चला रे, ह्याच्या छम्मक छोल्लोला घेऊन अड्ड्यावर चला. मग ह्याच्या घशातून सगळेच हिरे काढतो. ऐक नाही, सगळ्यांच्या समोर नाचायला मिळतंय. नाच ना, दाखव डान्स सगळ्यांना. जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. बस झाली तुझी नौटंकी. हे शाण्या, 5 कोटींचे हिरे कुठे ते सांग, नाहीतर काय? नाहीतर काय? ते बघ. आई बाबा पण आलेत. वा, याला म्हणतात क्लायमॅक्स सीन. करेक्ट आहे सगळं. हिरो आहे, हिरोईन आहे, गुंड पण आहेत, आई बाबा पण आलेले आहेत. तुम्ही असे ताळावर येणार नाहीत. तुम्हाला ताळ्यावर आणायलाच पाहिजे. छायला अरे खरं काय मारताय तुम्ही? जेवढा पर डे दिला ना तेवढंच मारायचं. असं असं मारा, असं. अरे काय खरं मारतोय हा? अरे लागतंय त्यांना. कळलं ना? 5 कोटींचे हिरे कुठे आहेत ते सांग. कसले 5 कोटी रे? अरे खरी मारली त्यानं. काय बोलतोस? कुठून घेऊन आलेत का असल्या लोकांना? मी कशाला असं करीन? मला वाटलं हे सगळं तूच घडवून आणलंय. म्हणजे हे सगळे खरे गुंड आहेत की काय? अरे पोरानो, अरे काय चाललंय? बाबा, आम्हाला खरं तर हे काहीच माहिती नाही हो. अहो, आम्हाला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही घरातून पळून गेलो फिल्मी पद्धतीनं, आणि फिल्मी पद्धतीनं लग्न पण केलं, हनीमून पण केला.
पण हे मध्येच गुंड कुठून आले काय माहिती, आम्हाला काहीच कळेना. आणि हे 5 कोटींचे हिरे वगैरे, खरं सांगतो 5 कोटीमध्ये किती शून्य असतात हे पण मला माहिती नाहीये. आम्हाला काय माहिती की हे सगळं थ्रिल एवढं अंगलट येईल आमच्या. हे जा रे, डोक्यावर घोडा ठेव त्यांच्या. ओ भाई प्लीज, त्यांना काय करू नका, सोडून द्या प्लीज. भाई दादा, हे बघा मी पण तुमची माफी मागते वाटल्यास. प्लीज जे काही करायचं ते आम्हाला करा, पण आमच्या आई वडिलांना नको. प्लीज सोडा. ऐका ना हो, ते 5 कोटीचे हिरे वगैरे काय माहिती नाही हो आम्हाला. हे सगळं चाललंय काय, तुम्ही सगळे का हसताय? हे सगळं हो, हे सगळं नाटकच होत, नाटक. नाटक केलं हे सगळं, म्हणजे हे गुंड वगैरे सगळे खोटे आहेत. हे बघा पोरांनो, सिनेमा फक्त पाहायचा, एन्जॉय करायचा, तो जगायचा नाही. आता तरी फिल्मी भूत गेलं की नाही तुमच्या डोक्यावरचं? आता तुम्ही लहान नाही, तुमचं लग्न झालंय. सिनेमा आणि आयुष्य यातला फरक कळायला हवा तुम्हाला. चुकलं आमचं. आणि आम्हाला खरा फरक कळलाय आता. कळलाय ना? व्हेरी गुड. आनंद बहुत खुश हुआ. अरे खुश हुआ. जाओ, तुम्हें मून पे भेजते हैं. सॉरी. हनीमून पे भेजते हैं. पण त्यात ट्विस्ट नसतील, टर्न्स नसतील, अनपेक्षित धक्के नसतील आणि थ्रिलही नसेल. चालेल का तुम्हाला? नाही चालणार. धावेल. मग आता हनीमून साठी कुठलं हॉटेल बुक करायचं? एखादं जब वी मेट सारखंच बघा की. वेडी माणसंच इतिहास घडवतात, पण अशी वेडी माणसं उपयोगाची नाहीत इतिहास घडवायला. म्हणजे सिनेमाचा वेड असावं, मलाही आहे, कारण आमचा व्यवसाय असतो ना. तुमचं सतत मनोरंजन करत राहायचं आणि ते अव्याहत सुरू राहील.